नमस्कार. आज आपण बोलणार आहोत मधमाशी पालन प्रारंभिक मार्गदर्शक. अनेकांना सुरुवात करायची असते, पण नक्की कसं, कुठून? तर याच मार्गदर्शिकेच्या मदतीने आपण हे समजून घेऊया. महत्वाचे मुद्दे काय आहेत, जागा कशी निवडावी, काय काय लागतं, पेट्या कशा लावायचा. चला सुरुवात करूया जागेपासून. मार्गदर्शिकेत म्हटलंय की जागा शांत हवी, वाऱ्याचा त्रास नको आणि थोडी सावली म्हणजे दुपारच्या उन्हापासून बचाव व्हायला हवा. महत्वाचं म्हणजे आसपास फुलं झाडं हवीत, भरपूर मध आणि परागकणांसाठी. हो, आणि आणखी एक मुद्दा जो अनेकदा विसरला जातो तो म्हणजे पाणी. पाणी? मधमाशांना पाण्याची पण गरज असते. अगदी खूप गरज असते, विशेषतः उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी. एक वसाहत अगदी 1 लिटरहून जास्त पाणी वापरू शकते कधीकधी. अरे बापरे. हो, आणि शांत सुरक्षित जागेमुळे काय होतं की त्यांचा स्ट्रेस कमी होतो, म्हणजे त्यांची कार्यक्षमता वाढते. हे खरंच महत्वाचं आहे. बरं, जागेचं झालं. आता साहित्य काय काय लागतं नक्की? अर्थात त्यांचं घर म्हणजे मधमाशी पेटी. मग आपल्या संरक्षणासाठी पोशाख. हो, तो पांढरावाला, डंक बसू नये म्हणून. बरोबर. आणि स्मोकर, तो माशांना शांत ठेवतो. हं, पोळ्या कापायला एक खास चाकू असतो. आणि हाईव टूल म्हणजे पेट्या उघडायला किंवा साफसफाईसाठी. आणि मार्गदर्शिकेत म्हणलंय की सुरुवातीला 2 पेट्या ठेवा, 1 नाही 2. असं का? हा खूप चांगला सल्ला आहे. 2 पेट्या असल्या की आपल्याला तुलना करता येते. समजा एक पेटी थोडी कमजोर वाटली अच्छा. तर दुसऱ्या पेटीच्या तुलनेत काय कमी आहे हे कळतं. कधीकधी एका पेटीतली चांगली फ्रेम दुसऱ्याला मदतीसाठी देता येते. म्हणजे एक बॅकअप सारखं. अगदी. आणि एक अयशस्वी झाली तरी दुसरी सुरू राहते. नवशिक्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि तो स्मोकर, तो खरंच लागतो का? हो, नक्कीच लागतो. स्मोकरच्या धुरामुळे त्यात धोक्याची सूचना देणारा फेरोमोन पसरवत नाहीत. म्हणजे त्या शांत राहतात. अच्छा, म्हणजे काम करणं सोपं होतं. हो, नाहीतर त्या खूप आक्रमक होऊ शकतात. संरक्षक पोशाख आणि स्मोकर हे ऐच्छिक नाही, ते आवश्यक आहेत सुरक्षिततेसाठी. बरोबर. म्हणजे ही साधनं अत्यावश्यक आहेत. ठीक आहे, जागा झाली, साहित्य जमलं, आता पेट्या लावायच्या कशा? मार्गदर्शिकेत म्हटलंय की त्या जमिनीपासून थोड्या उंच ठेवाव्यात. उंच म्हणजे स्टँडवर वगैरे? हो, म्हणजे ओलावा लागत नाही आणि जमिनीवरचे कीटक, मुंग्या वगैरे त्रास देत नाहीत. आणि जागा कोरडी असावी. आणि त्या कधी बसवायच्या? काही योग्य वेळ असते का? हो, फुलकळीचा हंगाम जेव्हा असतो ना, म्हणजे जेव्हा आसपास भरपूर फुलं असतात, त्यावेळी पेट्या बसवणं उत्तम. कारण त्यांना लगेच अन्न मिळायला सुरुवात होते, वसाहत लवकर स्थिर होते. अच्छा, म्हणजे त्यांना आयतं खाद्य मिळतं सुरुवातीला. अगदी. आणि अजून एक गोष्ट, नियमित तपासणी. हो, ते वाचलं मी. नियमित तपासणी म्हणजे काय? किती वेळा करायची? काय बघायचं? नियमित तपासणी म्हणजे फक्त उघडून बघणं नाही. त्यात बघावं लागतं की राणी माशी आहे का, व्यवस्थित अंडी घालतीये का, पिल्लांची वाढ कशी होतीये, ओके. त्यांना पुरेसं अन्न आहे का, म्हणजे मध आणि परागकण साठवलेत का, आणि सगळ्यात महत्वाचं, काही रोग किंवा कीड तर नाही ना. म्हणजे बऱ्याच गोष्टी तपासाव्या लागतात. हो, सुरुवातीला आठवड्यातून एकदा तरी तपासणी करावी लागते. नंतर अनुभवाने कळतं कधी करायची. तर एकंदरीत पाहिलं तर जागेची निवड महत्वाची, साहित्य विशेषतः 2 पेट्या आणि संरक्षक साधनं गरजेचं, आणि पेट्या योग्य वेळी योग्य पद्धतीने लावणं आणि मग त्यांची नियमित काळजी घेणं. बरोबर. ही झाली यशस्वी सुरुवातीची गुरुकिल्ली. हे सगळं ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं नाहीये खरं तर. बरीच काळजी घ्यावी लागते. अगदी खरं आहे. आणि ही तर फक्त सुरुवात झाली. पेट्या व्यवस्थित सुरू झाल्या की पुढचा टप्पा येतो. म्हणजे त्या वसाहतीचं आरोग्य टिकून ठेवणं, संभाव्य आजार वेळीच ओळखणं, त्यावर उपाय करणं, हे कौशल्य हळूहळू शिकावं लागतं. तर विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की आपण फक्त मधमाशा ठेवायला उत्सुक आहोत की एका पूर्ण जिवंत परिसंस्थेची जबाबदारी घ्यायला खरोखर तयार आहोत. करण्यात सातत्य लागतं. खरंय, हा विचार नक्कीच करायला हवा सुरुवात करण्यापूर्वी. उत्तम माहिती दिलीत, धन्यवाद. स्वागत आहे. आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया.